आपल्या पायांमध्ये नकळतपणे एक मोठा धोका वाढत असू शकतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. आज आपण त्याच धोक्याबद्दल बोलणार आहोत, ज्याला म्हणतात डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा डीव्हीटी. आता ही एक खूप गंभीर वैद्यकीय समस्या आहे, पण याबद्दलची माहिती प्रत्येकाला असायलाच हवी. चला तर मग याचं सविस्तर विश्लेषण करूया. हा प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे, कारण डीव्हीटी हा असाच एक छुपा शत्रू आहे. तो शरीरात अगदी हळुवारपणे वाढतो, पण त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. म्हणूनच याबद्दल जागरूक राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत डीव्हीटीच्या ओळखीपासून. मग ही रक्ताची गुठळी का तयार होते, त्याची लक्षणं कोणती आहेत, डॉक्टर त्याचं निदान कसं करतात, त्यावर उपचार काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते टाळण्यासाठी आपली जीवनशैली कशी असावी, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा डीव्हीटी म्हणजे नक्की आहे तरी काय, आणि या छुप्या धोक्याला इतकं गंभीर का मानलं जातं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डीव्हीटी म्हणजे आपल्या शरीराच्या आत खोलवर असलेल्या नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होणे, आणि हे बहुतेक वेळा पायांच्या मोठ्या नसांमध्ये होतं. खरं तर ही स्थिती व्हीनस थ्रोम्बोएम्बोलिझम म्हणजेच व्हीटीई नावाच्या एका मोठ्या आरोग्य समस्येचाच एक भाग आहे. पण मग यातला खरा धोका काय आहे, तो या स्लाइडवर अगदी स्पष्ट दिसतोय. विचार करा, पायांच्या नसांमध्ये तयार झालेली ही रक्ताची गुठळी म्हणजे वाहतुकीचा एक मोठा अडथळा आहे. जर हा अडथळा तिथून निसटला आणि रक्तप्रवाहातून प्रवास करत थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचला, तर तो तिथला रक्तपुरवठा थांबवू शकतो, आणि या अत्यंत जीवघेण्या स्थितीला पल्मोनरी एम्बोलिझम असं म्हणतात. ठीक आहे, धोका तर समजला, पण मुळात ही रक्ताची गुठळी तयारच का होते? यामागची जी शास्त्रीय कारणं आहेत ना, ती आपण एका सोप्या रेसिपीच्या स्वरूपात समजून घेऊया. वैद्यकीय भाषेत याला विर्शो ट्रायड असं म्हणतात. म्हणजे काय, तर रक्ताची गुठळी तयार होण्यासाठी 3 मुख्य घटक कारणीभूत ठरतात. पहिला, नसेच्या आतल्या भागाला काही इजा होणं. दुसरा, रक्तप्रवाह मंदावणे, म्हणजे जास्त वेळ एकाच जागी बसून किंवा झोपून राहिल्याने होतं. आणि तिसरा म्हणजे काही विशिष्ट कारणांमुळे रक्त नैसर्गिकरित्या जास्त गोठायला लागणं. जेव्हा हे 3ही घटक एकत्र येतात, तेव्हा डीव्हीटी होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. बरं, मग हे ओळखायचं कसं? आपलं शरीर याबद्दल काही धोक्याचे इशारे किंवा सिग्नल्स देतं का? तर हो, नक्कीच देतं. आणि ही लक्षणं वेळीच ओळखणं फार महत्त्वाचं आहे. डीव्हीटीची लक्षणं सहसा एकाच पायात दिसतात. यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि अचूक लक्षण म्हणजे एका पायावर अचानक सूज येणे. यासोबतच पोटऱ्यांमध्ये दुखायला लागणं किंवा पेटके येणं, पायाचा तो भाग बाकीच्या भागापेक्षा गरम लागणं किंवा तिथली त्वचा लालसर होणं, ही सुद्धा याची सामान्य लक्षणं आहेत. समजा ही लक्षणं दिसली, मग पुढे काय? डॉक्टर्स हे नक्की कसं ओळखतात की हा डीव्हीटी आहे? त्यासाठी काही विशिष्ट पद्धती वापरल्या जातात. चला त्या समजून घेऊया. निदान प्रक्रियेचे साधारणपणे हे 3 टप्पे असतात. सुरुवातीला डी डायमर नावाची एक रक्त तपासणी केली जाते. जर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर डीव्हीटीची शक्यता खूप कमी होते. पण जर शंका कायम असेल तर ड्युप्लेक्स अल्ट्रासाऊंड केला जातो. याला गुठळी शोधण्यासाठी गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं. आणि काही जास्त गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये सीटी स्कॅन किंवा MRIचा वापरही केला जातो. ओके, तर निदान झालं. आता पुढे या धोक्यावर प्रतिहल्ला कसा करायचा? म्हणजे आधुनिक वैद्यशास्त्र डीव्हीटीचा सामना कसं करतं, यावर आता आपण लक्ष देऊया. डीव्हीटीच्या उपचाराचा मुख्य आधारस्तंभ आहे अँटीकोॲग्युलंट्स. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत यांना रक्त पातळ करणारी औषधे म्हणतात. ही औषधं रक्ताच्या गुठळीला अजून वाढण्यापासून थांबवतात आणि नवीन गुठळ्या तयार होऊ देत नाहीत. या उपचारांमध्ये साधारणपणे 2 प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. एक आहेत आधुनिक पर्याय, जसे की ॲपिक्झाबॅन आणि रिवारॉक्साबॅन. ही औषधं वापरायला सोपी मानली जातात. तर दुसरे आहेत पारंपरिक पर्याय, ज्यात हेपारिन आणि वॉरफेरिन यांचा समावेश होतो, पण यांच्या वापरासाठी थोड्या जास्त वैद्यकीय देखरेखीची गरज असते. आणि हा उपचार साधारणपणे किती काळ चालतो? तर सामान्यतः अँटीकोॲग्युलंट्सचा हा उपचार 3 ते 6 महिन्यांपर्यंत चालू शकतो. पण हो, प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. पण काही केसेस खूपच गंभीर असतात. म्हणजे गुठळी खूप मोठी असते आणि त्यामुळे पायाला धोका निर्माण झालेला असतो. अशा वेळी थ्रॉम्बोलिसिस नावाची एक प्रगत प्रक्रिया वापरली जाते. यामध्ये इंजेक्शनद्वारे थेट औषध देऊन ती गुठळी विरघळवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण नेहमीच म्हणतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे उपचार करण्यापेक्षा ते होऊच नाही म्हणून काळजी घेतलेली बरी. मग डीव्हीटी टाळण्यासाठी काय करता येईल?
चला काही प्रभावी उपायांबद्दल बोलूया. डीव्हीटी टाळण्यासाठी काही फार अवघड गोष्टी करायच्या नाहीत येत. अगदी सोप्या सवयी खूप मदत करतात. जसं की कोणत्याही ऑपरेशननंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने शक्य तितक्या लवकर हालचाल सुरू करणे, लांबच्या विमान किंवा गाडी प्रवासात दर थोड्या वेळाने पाय हलवणे, दिवसभरात भरपूर पाणी पिणे आणि गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कंप्रेशन स्टॉकिंग्स वापरणे. म्हणजे ह्या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हाच की ह्या धोक्यांबद्दल आणि त्याच्या लक्षणांबद्दल जागरूक राहणं हीच डीव्हीटी विरुद्ध आपली पहिली आणि सगळ्यात मोठी संरक्षण भिंत आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा. आता ही सगळी माहिती मिळाल्यावर हे तर कळलं की आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही इशारे देत असतं. मग शरीराचे हे लहान सहान इशारे ऐकणं आणि त्यांना गांभीर्याने घेणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? यावर विचार व्हायलाच हवा.